श्री स्वामी समर्थ. सर्व बंधू आणि भगिनींच्या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो हीच स्वामी चरणी प्रार्थना. नरक चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी येते ते लक्ष्मी कुबेर पूजन, गणपती बाप्पाचं पूजन. तर या लक्ष्मी पूजनाचा शुभ मुहूर्त हा सायंकाळी 6:10 सुरू होणार आहे. तर तो रात्री 8:40 आहे. तर या प्रदोष काळामध्ये आपल्याला आपल्या लक्ष्मी पूजन करायचं आहे. तर ते पूजन कसं करायचं आहे तर ते आज आपण बघणार आहोत. लक्ष्मी पूजनासाठी लागणारं साहित्य सर्वात महत्त्वाचं ते पाहूया. तर सर्वात पहिले आपल्याला लक्ष्मी मातेचा मूर्ती किंवा मग फोटो असावा. तर तो फोटो जर असेल तर कसा असावा, तर फोटोमध्ये 4 बाजूंनी हत्ती असावे आणि माता लक्ष्मीचे हे पाय हे कमळामध्ये शक्यतो झाकलेले असावे, अशीच माता लक्ष्मीचा फोटो असावा. तर फोटो किंवा तुमच्याकडे मूर्ती जर नसेल तर आपण ज्या पौर्णिमेला माता लक्ष्मीची सुपारी म्हणून आपण सत्यनारायण पूजेत वापरतो, तर ती सुपारी असावी. कुबेर पूजन करताना जी पौर्णिमेला आपण कुबेराची सुपारी वापरतो ती सुपारी असावी. परंतु ह्या सुपाऱ्या शक्यतो किडक्या, तुटलेल्या, फुटलेल्या ह्या नसाव्यात. एकदम प्लेन आणि व्यवस्थितच ह्या सुपाऱ्या असाव्यात. तर गणपती बाप्पाची मूर्ती जर आपण सकाळी देवपूजेत आपण गणपती बाप्पाची पंचामृताने जर पूजा केलेली असेल तर तुम्ही ह्या पूजेच्या वेळेस साधं हळद कुंकू अक्षदा अर्पण केला तरीही चालतात. तर त्यासाठी अजून लागणारं साहित्य म्हणजे गंध, अक्षदा, हळद, कुंकू आणि फुलं. तर फुलामध्ये शक्यतो पांढरे रुई, पांढरा जास्वंद, पांढरी शेवंती किंवा मग पांढरे कण्हेर, झेंडू आणि तुळशीचं पत्र. कारण आपण ह्या गोष्टी विसरून जातो की तुळशीचं पान सायंकाळ झाली की तुळशीला आपण हात लावत नाही. तर दुपारच्या वेळेसच आपण नैवेद्यासाठी तुळशीचं पत्र हे तोडून ठेवावं. कारण तुळशीचं पान हे कधीही शिळं होत नाही आणि जोपर्यंत आपण तुळशीचं पान नैवेद्यात ठेवत नाही तर ते नैवेद्य हा देवी माता लक्ष्मी देव हे स्वीकार करत नाही. तर त्यासाठी तुळशीचं पत्र असावं. निरांजन, धूप, नागवेलीची पाने, खारीक, बदाम, नाणे, पाण्याचा तांब्या, पंचामृत, फळे इत्यादी गोष्टी असाव्या. आणि नैवेद्यासाठी पुरणपोळी आणि साळीच्या लाह्या, बत्ताशे आणि जे काही आपण दिवाळीसाठी फराळ बनवतो, चकली, करंजा, शंकरपाळे, चिवडा, जे काही असेल फराळ, तर ते फराळ असावं. पूजा मांडणी करताना सर्वात पहिले आपण ज्या ठिकाणी पूजा करणार आहोत तर शक्यतो देवघराच्या समोर किंवा मग ईशान्य कोपऱ्यात ही पूजा मांडणी करावी. तर ज्या ठिकाणी आपण पूजा करणार आहोत तर त्या ठिकाणी एखाद्या ओल्या कपड्याने किंवा शेणाने सारून घ्यावं आणि गोमूत्र सर्वात पहिले शिंपडावं आणि त्यावरती आपल्याला एक पाट ठेवायचा आहे. तर त्या पाटावरती आपल्याला पांढरे शुभ्र वस्त्र ठेवायचे आहे. तर वस्त्र अर्पण केल्याच्या नंतर आपल्याला सर्वात पहिले माता लक्ष्मीची पूजा करायची आहे. तर आपण ही सगळी इथे पहिले मांडणी करून घेऊया आणि त्यानंतर मग सगळ्या गोष्टी बघूया. तर सर्वात पहिले आपण स्वस्तिक काढायचे आणि स्वस्तिक काढल्याच्या नंतर त्याच्यावरती आपण जी नवीन केरसुणी आणतो तर ती केरसुणी त्याच्यावरती ठेवायची आहे. तर पाटाच्या डाव्या बाजूला लक्ष्मीनारायणाची मूर्ती किंवा फोटो ठेवायचा आहे. त्यांच्यासमोर बरोबर 2 स्वतंत्र जोडपानावर आपण ज्या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमेला सुपारी वापरलेल्या असतात, लक्ष्मी आणि एक कुबेराची, तर त्या सुपाऱ्या प्रत्येक जोडपानावरती ठेवायच्या. जर तुमच्याकडे सुपाऱ्या नसेल तर मग तुमच्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती किंवा मग कुबेराची ही मूर्ती असेल तर त्यात तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर मग 2 सुके खोबऱ्यांच्या वाट्या घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये लाह्या आणि एका ह्याच्यात म्हणजे लाह्या बत्ताशे किंवा बत्ताशे साळी या भरून आपल्याला बरोबर त्या जोडपानाच्या समोर ठेवायचं आहे. आणि त्यानंतर मग आपल्याला लक्ष्मीच्या बरोबर आपल्याला बाजूला सोनं, जे काही सोनं असेल, सोनं, पैसे ते ठेवायचे आहे. आणि बरोबर त्या सोन्याच्याच बाजूला आपल्याला जे आपल्या कुलदेवीचं टाक आहे किंवा मूर्ती आहे तर ते कुलदेवीचं टाक किंवा मूर्ती ठेवायची आहे. तर आपण जिथे सोनं ठेवलेलं आहे त्याच्यासमोर बरोबर आपल्याला आपण जे काही नारळ ठेवतो तर ते नारळ एक ठेवायचं आहे. आणि कुलदेवीच्या टाकासमोर बरोबर आपलं येईल ते म्हणजे आपली लक्ष्मी, जिथे आपण नवीन
केरसुणी ठेवायची आहे. तर आपल्याला अशा प्रकारे आपली पूजा मांडणी करायची आहे. तर पूजेची मांडणी झाल्याच्या नंतर सर्वात पहिले आपल्याला तुळशीजवळ जायचं आहे. तुळशीला आपल्याला हळद, कुंकू, अक्षता, धूप, दिवा या सर्व गोष्टी आपल्याला अर्पण करायच्या आणि तिथे आपल्याला एक मंत्र बोलायचा आहे. तर तो मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच देईल. तर तो मंत्र म्हणायचा आणि त्यानंतर मग आपल्या प्रवेशद्वाराजवळ म्हणजे जे घराचा सर्वात महत्त्वाचा दरवाजा आहे तर त्या दरवाजाजवळ यायचं. दोन्ही साईडला आपल्याला हळदीचं लेपन आपण केलेलंच असेल तर तिथे स्वस्तिक काढलेलं असेल त्याला हळद, कुंकू, अक्षता, फुलं, धूप दाखवावा. तर आपलं उंबऱ्याचं पूजन करावं, घराच्या महत्त्वाच्या दरवाजाचं पूजन करावं आणि तुळशीपासून आणि घराच्या उंबऱ्यापासून आपण जिथे पूजा मांडणी केलेली आहे तिथपर्यंत आपल्याला माता लक्ष्मीचे पावलांचे ठसे काढायचे आहे. मग तुम्ही हळदीने काढा किंवा मग रांगोळीने काढू शकता आणि तुम्ही जर रांगोळीने काढले असेल सफेद तर त्याच्यावरती हळद कुंकू नक्की टाका. आणि अशा प्रकारे आता सर्वात पहिले आपण आता माता लक्ष्मीची जी काही पूजा करणार आहोत तर सर्वात पहिले आपण देवघरामध्ये तुपाचा दिवा प्रज्वलित करावा, एक तेलाचा दिवा प्रज्वलित करावा, अगरबत्ती लावावी आणि आपण आपल्या पूजेच्या ठिकाणी आसन टाकावं आणि त्याच्यावरती बसावं. तर ही सगळी सेवा करताना आपल्या घरातील स्त्रीने ही पूजा मांडणी करावी आणि पूजा करावी. तर पूजा करताना आपण ज्या काही सुपाऱ्या असेल किंवा मूर्ती असेल माता लक्ष्मीची, गणपतीची किंवा कुबेराची, तर जेव्हा आपण त्यांना पंचामृताने अभिषेक करणार आहोत तर त्यावेळेस आपल्याला 16 वेळेस श्रीसूक्त म्हणायचं आहे किंवा तुम्ही पूजा मांडणी जेव्हा करत असाल तर त्यावेळेसही आपल्याला श्रीसूक्तच म्हणायचं आहे. तर शक्यतो हे श्रीसूक्त संस्कृतमधलंच असावं. जर तुम्हाला जमत नसेल तर यूट्यूबवरती किंवा गुगलवरती सर्च केलं तर तुम्हाला ते इझिली अवेलेबल मिळेल. आणि ते श्रीसूक्त हे माता लक्ष्मीला अतिप्रिय आहे. कोणतीही सेवा करतो आपण माता लक्ष्मीची तर त्याच्यामध्ये श्रीसूक्ताची सेवा दिलेली जाते. तर श्रीसूक्ताचाच अभिषेक करायचा आहे. त्यानंतर आपल्याला हळद, कुंकू, अक्षता सगळ्या देवांना समर्पित करायच्या आणि पांढरी फुलं जी काय आहे तर ती अर्पण करायची आहे. तर त्यानंतर आपल्याला एक वेळेस आपल्याला पुरुष सूक्त घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग आपल्याला माता लक्ष्मीला जो काही आपण नैवेद्य बनवला आहे पुरणपोळीचा किंवा मग फळं जे काही असतील आपला नैवेद्य तर तो नैवेद्य ठेवायचा. तर नैवेद्य दाखवताना आपल्याला भरीव चौकोन काढायचा, त्याच्यावरती नैवेद्य ठेवायचा, त्याच्यामध्ये तुळशीचं पान ठेवायचं आणि 3 वेळेस आपल्याला पाणी फिरवायचं आणि नमस्कार करायचा आहे. तर त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीची गणपतीची आरती घ्यायची. तुम्हाला जेवढ्या आरत्या घेता येईल त्याप्रमाणे आरत्या घ्याव्या आणि आपल्याला त्यानंतर सामूहिक सेवा करायची आहे. तर त्या सामूहिक सेवा कोणत्या प्रकारच्या आहे तर त्यामध्ये साधारण लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, विष्णूचा मंत्र, कुबेर मंत्र या सगळ्या आपल्याला एक माळ करायच्या आहे. त्यानंतर आपल्याला गीतेचा 15वा अध्याय एक वेळेस घ्यायचा आहे. गीतेची 18 नावे जी आहेत तर तीही एक वेळेस म्हणायची आहे आणि आपल्याला आजच्या दिवशी एक वेळा विष्णू सहस्रनाम स्तोत्र आणि एक वेळेस आपल्याला रामरक्षा हे म्हणायचे आहे. अशा प्रकारे सेवा करायची आहे. आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ आणि सर्व ताई बंधू भगिनींना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.